प्रभू येशूच्या प्रेमळ आणि सामर्थ्यशाली नावामध्ये मी आपल्या सर्वांचं प्रभू येशूच्या स्वागत करतो। ख्रिश्चन फेलोशिप सेंटर चर्च वडगाव शेरी पुणे यांच्या वतीनं या विशेष भक्तीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। चला आपण या भक्तीला प्रारंभ करूया। ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य। ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनितीचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य। मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कन्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली, कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता। उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवन रस सुकून गेला आहे। मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपवून ठेवली नाही। मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषांची क्षमा केली। यासाठी तू पावण्याची संधी आहे, तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी। जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही। तू माझे आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करशील। मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढीशील। मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन। मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन। निर्बुद्ध घोडा आणि खेचर यासारखे होऊ नका। त्यांना आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे, नसली तर ती तुझ्याजवळ यावयाची नाही। दुर्जनाला पुष्कळ दुःखे भोगावी लागतात, परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्यांभोवती वात्सल्याचे वेष्टन असते। अहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठाई आनंदोत्सव करा। अहो सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा। यावेळेला आपण प्रार्थना करूया। पवित्र 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 आमच्या सेनाधीश देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, भयास योग्य आणि सन्मानास योग्य आमच्या देवा, जो तो अब्राहम, इसाक, याकोब यांचा देव, की जो काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आज तू आमचा स्वर्गीय पिता, त्या तुला आम्ही मान, महिमा आणि गौरव अर्पितो। तुझ्या दयासनाजवळ येऊन आम्ही आमची मस्तक तुझ्या पुढे लववितो बापा। प्रभू, आज या भक्तीमध्ये आहो असेच तुला सादर होत आहोत। तूच आमची प्रकृती जाणतो प्रभू। आम्ही देहामध्ये आहोत, आम्ही अशक्त आहोत, तरी प्रभू तुझ्या दयेकरुणेमध्ये आज खंड पडला नाही, तर आज आमच्यासाठी ती पुन्हा नवीन झाली, नव्या आशीर्वादानं, नव्या कृपेनं प्रभू देवा। आणि या सर्व तुझ्या दयेकृपेबद्दल मनापासून तुझी स्तुती करतो, धन्यवाद गातो प्रभू। आम्ही सर्वजण तुला शरण येतो बापा, तुझ्या पवित्र चरणापाशी येऊन उपडे पडतो आणि प्रभू म्हणतो की आम्हावर दया कर दे बापा। हे बापा, आम्हावर दया कर, कारण प्रभू आम्ही तुझ्या पुढे उभे राहण्यास पात्र नाही। आम्ही उणे असे आहोत प्रभू देवा। प्रभू स्तोत्रकर्ता म्हणतो त्याप्रमाणे खरंच आमचे अपराध आम्ही जाणून आहोत, आमच्या पुढे ते नित्य आहेत प्रभू देवा। आम्हाला क्षमा कर दे बापा। आम्ही ते पदरी घेतो आणि कबूल करतो, दयेने कृपेने आम्हाला क्षमा कर, अशासाठी की आम्ही रिक्त व्हावं आणि प्रभू तुझ्या दयासनाजवळ आलो असताना मोकळीकतेनं तुझी भक्ती करता यावं, तुला स्तुती आणि स्तवनांचा यज्ञ अर्पिता यावा। म्हणून आज तू आम्हावर दया कर, आम्हाला क्षमा कर, तू आम्हाला आपल्या जवळ घे प्रभू देवा, अशी नम्रतेची प्रार्थना करतो। ही भक्ती प्रभू तुला समर्पित करीत असताना प्रभू आमचं समर्पण आम्ही केलं ते तू मान्य कर दे बापा। आणि प्रभू तुझी कृपा आज आम्हा असते, या भक्तीमध्ये प्रत्येकाला सामील होता यावं। ज्यांची अडखण आहे, अडचणी आहेत, अशा सर्व गोष्टी आज येशू नावामध्ये आम्ही हकलून देतो। आणि प्रभू तुझी मोकळीकता प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू आज द्यावीस अशी मी नम्रतेची प्रार्थना करतो। हे देवापा,
ही विशेष भक्ती प्रभुदेव बापा, या काळाची चिन्ह, तुझ्या येण्याच्या घटना प्रभुदेव बापा, घडणाऱ्या घटना आणि या सर्व गोष्टीची माहिती आम्ही घेत असताना प्रभुदेव बापा, आमचं चित्त तुझ्याकडे लावण्यासाठी तू आम्हास ऐकणारे कान आणि समजणारं मन दे. प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये असणारं अडखळण आज येशूच्या नावामध्ये मी हकलून देतो आणि मोकळीकता तुझी जाहीर करतो दे बापा. त्याचप्रमाणे प्रभुदेव बापा, आज रेव्हरंड डॉक्टर ग्लॅडविन जयकर यांच्यासाठी देखील प्रार्थना करतो. ओ प्रभू, त्यांना तुझ्या अभिषेकानं भर प्रभुदेव बापा, आणि तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेकाचा दुप्पट वाटा त्यांना दे. आणि प्रभूचे ज्ञान प्रभुदेव बापा, तुझं ज्ञानानं त्यांना भरलंस त्याबद्दल उपकार मानतो. ते आमच्यापर्यंत येत असताना प्रभू तुझी कृपा दे, ती मोकळीकता दे आणि आम्हाला देखील प्रभू त्या आशीर्वादानं भर अशी नम्रतेची प्रार्थना करतो. जी तयारी आम्हाला करायची आहे, ज्यासाठी आम्हाला तयार राहायचं आहे, ते आम्ही शिकत असताना प्रभुदेव बापा, आम्हास तुझी कृपा दे, तुझ्या ज्ञानानं आम्हास भर अशी नम्रतेची प्रार्थना आणि विनंती करतो प्रभुदेव बापा. त्याचप्रमाणे पालसाहेब ही भक्तीचं नेतृत्व करीत असताना त्यांना तुझी कृपा दे. आणि प्रभुदेव बापा, त्यांचं कुटुंब देखील मी तुझ्या हाती देतो आणि त्या प्रत्येकाला येशू नावामध्ये आज आम्ही नव्यानं आशीर्वादित करतो. तुझी अद्भुत शांती आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू दे अशी नम्रतेची याचना करतो. आजचं वचन आम्हा सर्वांसाठी तू आशीर्वादित कर अशी प्रार्थना करतो. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन हो. ही भक्ती तुझ्या हाती सुपूर्द करे. तारणारा येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना मागतो म्हणून तो बापा, आमेन. या वेळेला देवाच्या गौरवासाठी आपण एक गीत गाऊया. आणि सर्वांच्या परिचयाचं हे गीत आहे. आम्ही नेहमी ऐकतो आणि दुःखद प्रसंगीच ऐकतो, परंतु आपण खरोखर त्या सियोन देशाचे आम्ही रहिवासी आहोत. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश. येण्याप्रमाणे गीत आहे. रहते
पूछेगा दुखों के आंसू यीशु पूछेगा। सियोन देश हमारा देश, रहते हम परदेश, जाएंगे हम अपने देश। हालेलुया 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 हालेलुया। आएगा यीशु यहाँ, ले जाएगा हमको वहाँ। आएगा यीशु यहाँ, ले जाएगा हमको वहाँ। वादा यीशु का पूरा होगा, वादा यीशु का पूरा होगा। आनंद जीवन हमको मिलेगा, आनंद जीवन हमको मिलेगा। सियोन दे हमारा दे, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश। सियोन दे हमारा दे, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश। हालेलुया 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 हालेलुया। यावेळेस आपण आपलं लक्ष परमेश्वराच्या वचनाकडे लावूयात. मत्ती कृत शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि 15 ते 21 ही वचनं आपण वाचणार आहोत. मत्ती 24:15 ते 21. दानियल संदेष्टाच्या द्वारे सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल. वाचकाने हे ध्यानात आणावे. तेव्हा जे यहुदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे. जो धाब्यावर असेल त्याने आपल्या घरातून काही बाहेर काढण्याकरिता खाली उतरू नये. आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरिता माघारी येऊ नये. त्या दिवसात ज्या गरोदर व ज्या अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार. तुमचे पलायन हिवाळ्यात किंवा शब्दात दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा. कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल. हे परमेश्वराचं वचन आहे. परमेश्वरी वचन आम्हासाठी आशीर्वादित करो. त्याच्या नामाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आपले वक्ते रेव्हरंड डॉक्टर ग्लॅडविन जयकर यांचं पुन्हा एक बार प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही स्वागत करतो. आणि आपण देखील सर्व जोडले गेलेले आहात. तुमचं देखील स्वागत असो. आणि मी यावेळेस विनंती करतो की रेव्हरंड डॉक्टर ग्लॅडविन जयकर जे पुढचं सत्र आहे त्याची सुरुवात करावी. त्यांना विनंती कराल की इथून पुढचा वेळ हा त्यांनी घ्यावा. रेव्हरंड डॉक्टर ग्लॅडविन जयकर. सगळ्यांना जय ख्रिस्त. परमेश्वराची कृपा व परमेश्वराची दया आपणावर राहो. आणि आपण या कठीण दिवसामध्ये आलेलो असताना आशेने जगण्यास शिकूया. कारण आपल्याबरोबर आपला देव परमेश्वर सदैव आहे. आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे हा परमेश्वर देव आपला इमानुएल झाला आहे. आणि आम्हासह देव असताना खरोखर आपल्याला आशा आहे की आपण केवळ या जगातच नव्हे परंतु येणाऱ्या अनंतकालिकतेमध्ये सुद्धा जयोत्सवाने प्रवेश करू. परंतु तोपर्यंत आपण काही गोष्टी समजून घेत असताना येशू ख्रिस्ताने दिलेले शिक्षण, त्याने दाखविलेला मार्ग, प्रेषितांनी दिलेले शिक्षण आणि मंडळांनी ज्या गोष्टी सतत धरून ठेवल्या आणि पाखंडी मतवादाला, खोट्या शिक्षकांना, खोट्या संदेशांना तोंड देत असतानाही त्यांनी आपल्या विश्वासाचं नेहमी समर्थन केले. आणि हे समजून घेत असताना या छोट्याशा मालिकेमध्ये आज तिसरा
जो धडा आहे तो घेत असताना आपण आपल्या मनाची पूर्वतयारी करू. मी आपणा सर्वांचे आभार मानून या आजच्या अध्ययनासाठी आपलं मी स्वागत करतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना करतो की माझ्यापेक्षा तो देव समर्थ आहे, श्रेष्ठ आहे आणि तो तुम्हाला या अध्ययनाच्या द्वारे आशीर्वादित करो, विश्वासात मजबूत करो आणि तुमचं व तुमच्या परिवाराचं आणि तुमच्याद्वारे आपल्या इतरांचं तो कल्याण करो. यावेळेस पुन्हा प्रारंभी मी काही गोष्टी करू इच्छितो. कलोसेकराच्या पत्रामध्ये पौलाने काही गोष्टी सांगितल्या होत्या आणि मी त्याची आठवण तुम्हाला देण्यासाठी पुन्हा काही गोष्टी वाचतो. कलोसेकराचं पत्र 2 अध्याय वचने 1 ते 3. कलोसेकराचं पत्र 2 अध्याय वचने 1 ते 3. पौल म्हणतो, कारण तुम्हासाठी, लाउदिकिया येथील लोकांसाठी व ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम घेत आहे हे तुम्हाला माहीत व्हावे अशी माझी इच्छा आहे. ते परिश्रम यासाठी की त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे, प्रेमाने त्यांनी एकमेकांशी बांधले जावे, ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी व देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त याचे पूर्ण ज्ञान त्यास व्हावे. त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधी गुप्त आहेत. 4 गोष्टी पौलाने आपल्या मृत्यूपूर्व लिहिलेल्या पत्रात सांगितल्या. पौलाने हे कलोसेकराचं पत्र आपल्या तुरुंगवासामधून लिहिलं. 60 ते 62च्या दरम्यान त्याने हे पत्र लिहिलं आणि 4 गोष्टी तो कोणत्या सांगतो बघा. पहिली गोष्ट, वचन 1 आणि 2चा जो प्रस्तावनेचा भाग आहे तो काय, तो म्हणतो मी परिश्रम घेत आहे. जे मला ओळखतात त्यांच्यासाठी, ज्यांनी मला पाहिले त्यांच्यासाठी, जे मला ओळखत नाही ज्यांनी मला पाहिलं नाही त्यांच्यासाठी मी परिश्रम घेत आहे. नुसतं श्रम नाही, आत्यंतिक श्रम मी घेत आहे. कोणत्या गोष्टींसाठी मी श्रम घेत आहे या परिच्छेदामध्ये, तो म्हणतो 4 गोष्टींसाठी. पहिली गोष्ट, वचन 2, त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे. मनाला उत्तेजन प्राप्त व्हावे. पुढे, ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी. तिसरी गोष्ट, क्षमा करा, परिश्रम का घेत आहे, त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे. पहिली गोष्ट, प्रेमाने त्यांनी एकमेकाशी बांधले जावे. ही दुसरी गोष्ट, ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी. ही तिसरी गोष्ट, आणि देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त याचे पूर्ण ज्ञान त्यास व्हावे. ही चौथी गोष्ट. या 4 गोष्टी तो यासाठी सांगत आहे कारण इसवी सनाच्या त्या 60 सालानंतरच्या काही थोड्या वर्षांमध्ये कलोसेच्या परिसरामध्ये फार मोठा भूकंप झाला. कलोसे हे जे शहर होतं हे डोंगरांमधले खोऱ्यांची शहरं होती, अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय चांगल्या वनस्पतींनी बहरलेली. येथे मेंढपाळ मेंढरांचा व्यवसाय करीत होते आणि अतिशय चांगल्या प्रकारचं येथे वुलन किंवा लोकर कातली जात होती, विणली जात होती, वस्त्र विकली जात होती. आणि ज्यावेळेस हा भूकंप झाला, पौलाच्या या पत्रानंतर काही काळातच ती वस्ती तो परिसर भूकंपाने नष्ट झाला. आणि येथे जो शब्द आलेला आहे, प्रेमाने त्यांनी एकमेकाशी बांधले जावे. बांधले जाणे हा शब्द आहे नीट टुगेदर, KNIT, नीट टुगेदर. लोकरीपासून लोकरीचा दोरा, या दोऱ्यापासून पुन्हा मोठा दोरा, त्याला रंगवून वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या दोऱ्यांनी काही वस्त्र बनवली जात होती. ती वस्त्र त्यांना त्या थंड प्रदेशामध्ये आपल्या शरीराची ऊब राखण्यासाठी कामी येत होती.
पौल त्याच प्रकारे सांगतो, आम्ही का परिश्रम घेतो तुमच्यासाठी, की जेव्हा संकट समय येईल, जेव्हा थंडी येईल, बर्फ पडेल, त्यावेळेला तुमच्या शरीराला उब मिळावे म्हणून हे प्रेमाचे बंध त्या लोकरीच्या वस्त्रासारखे असतील, तुम्हाला एकमेकाला ते उब देतील. आणि नेमकं त्याच प्रकारे आज आपण जात आहोत अशा काळामध्ये, अशा संकटातून पार होत आहोत. तर ही संकटे यापूर्वी पण मंडळीवर आलेली आहेत, येणार आहेत, आणि त्यांना आपल्याला तोंड द्यायचंच आहे, त्यामध्ये आपल्याला टिकायचं आहे. परंतु त्याचं मुख्य रहस्य काय? आपण प्रेमाने, प्रेमाच्या धाग्यांनी आपण त्या लोकरीसारखे बांधलेले असावे, विणलेले असावे, आणि त्यातून काही सौंदर्य संपन्न वस्त्र निर्माण होऊन एकमेकाच्या साठी उबदार वस्त्रांसमान प्रेम निर्माण करून आपण एकमेकाला मदत करणारे व्हावे, ही पौलाची इच्छा आहे. आणि म्हणतो की मी तुमच्यासाठी परिश्रम घेत आहे. जो विषय आपला आहे देवाच्या राज्याचं आगमन आणि आपली काय सिद्धता आहे, तर यामध्ये आज आपण तिसऱ्या त्या अभ्यासामध्ये जात आहोत. आणि आज आपण काही माहिती आणि शिष्यांनी जे प्रश्न विचारले त्याबद्दल आपण काही ढोबळ माहिती मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 24 मधून घेणार आहोत. आणि म्हणून पूर्वतयारी म्हणून पहिले आपण जो शेवटला काळ हा शब्द ऐकतो, अंतिम युग किंवा अंतिम समय किंवा येशूचं आगमन किंवा जगाची समाप्ती, असे विविध शब्द वापरले जातात. आणि आपल्याला जर त्यांना नीट समजून घेता आलं नाही तर आपली गफलत होते. म्हणून आपण लक्षात देण्याची गरज आहे की येशू ख्रिस्ताने मार्ककृत शुभवर्तमान पहिल्या अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये काय सांगितलं, की काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. येशू स्वतः म्हणाला काळाची पूर्णता झाली आहे. मग आपण कोणत्या काळाच्या पूर्णतेची वाट बघत आहोत? कोणत्या काळाच्या समाप्तीची वाट बघत आहोत? प्रभू येशू ख्रिस्ताचं बाप्तिस्मा झाल्यावर सेवा कार्याला जसं त्याने प्रारंभ केलेला आहे तसा तो म्हणत आलेला आहे, काळाची पूर्णता झाली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चाताप करा, सुवार्तेवर विश्वास ठेवा. मग जेव्हापासून प्रभू येशू ख्रिस्त व त्याच्या शिष्यांनी, प्रेषितांनी याची घोषणा करायला प्रारंभ केला, तेव्हापासून काळाच्या पूर्णतेमध्ये आपण अंतिम समयामध्ये आलेलो आहोत. आणि या अंतिम समयामध्ये आल्यावर आपल्याला ही जबाबदारी दिलेली आहे, आपणही ती घोषणा करावी की जग आणि जगाच्या लोकांनो, हा येशूचा निरोप आपणास आहे की आता काळाची पूर्णता झालेली आहे, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे, पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. पौल गलतीकराच्या पत्रामध्ये 4 अध्यायाच्या 4 वचनामध्ये असं म्हणतो की परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले. म्हणजे जे येशूबद्दल सांगण्यात आलं, जे येशूने स्वतः सांगितलं, त्याचं समर्थन आता पौल करतोय की काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले. इब्रिकराचं पत्र पहिला अध्याय आणि पहिल्या 2 वचनांमध्ये आपल्याला माहिती आहे देव काय म्हणतो आहे. इब्रिकराचं पत्र अध्याय 1 पहिली 2 वचने. देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी संदेशांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला, तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. या काळाच्या शेवटी आपल्याशी तो बोलला. कसा बोलला? त्याच्या पुत्राशी. म्हणजे कोणाच्या द्वारे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो बोलला. तीमोथेच्या 2 पत्रामध्ये आपण मागे मी तुम्हाला दिलं, त्यामध्ये 23 गोष्टी आहेत आणि त्यामध्ये पौलाने स्पष्ट सांगितलं शेवटल्या काळी कठीण दिवस येतील. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील आणि त्याने 23 गुणलक्षणं सांगितली. शेवटल्या काळामध्ये ही गुणलक्षणं तुम्हाला दिसतील. म्हणून आज आपण पुन्हा एकदा लक्षात घेतलं पाहिजे, शेवटला काळ म्हणजे तो शेवटला दिवस, शेवटली घटका किंवा शेवटलं वर्ष असं काही नाही आहे. ही अशी एक संकल्पना आहे की जी पूर्ण एका समयचक्राबद्दल आहे. आणि हे समयचक्र
देव आपल्या हाती ठेवतो आणि तो त्याच्या इच्छेप्रमाणे त्याची समाप्ती करतो, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून आपल्या ज्या मुख्य विषयाकडे मत्तई 24 कडे आपण वळतो तेव्हा त्या 3 प्रश्नांची उत्तरे येशूने कशी दिली ही आपण बघू. पहिली गोष्ट आहे, तो म्हणतो पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने काय सांगितलं. त्यांचा पहिला प्रश्न काय होता? मत्तयाचं शुभवर्तमान अध्याय 24 आणि पहिला प्रश्न वचन 3. तो जैतुनांच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले, या गोष्टी केव्हा होतील? हा पहिला प्रश्न, या गोष्टी केव्हा होतील. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेबद्दल म्हणतो आहे या अगोदरच्या 2 वचनामध्ये की मी तुम्हाला खचित सांगतो, येथे चिऱ्यावर चिरा राहणार नाही की जो पाडला जाणार नाही. एकही चिरा राहणार नाही की जो पाडला जाणार नाही. यरुशलेमच्या या मंदिराचं भविष्य इसवी सन 70 मध्ये पूर्ण झालं. मी तुम्हाला नोंदीमध्ये विस्तारित विवरण दिलं आहे, पण त्याचा सारांश मी वेळ वाचवण्यासाठी सांगतो. तो असा की लक्षात घ्या की मोशेच्या द्वारे देवाने इस्रायलाची सुटका केली. त्यांना नंतर बंडखोरी केल्यामुळे बाहेर काढून सुद्धा 40 दिवसाची वाटचाल कनानाची असताना 40 वर्षे त्यांना लागली. या 40 वर्षादरम्यान देवाने त्यांना नियमशास्त्र दिले आणि नंतर तंबूमध्ये कराराचा कोश ठेवून देवाची समक्षता तेथे देव प्रगट करीत असे. मेघस्तंभ व अग्निस्तंभ त्यांना मार्ग दाखवित असे आणि देवाच्या समोर असणे किंवा देव त्यांच्यामध्ये असणे ही सर्वात मोठी गोष्ट त्यांची होती. पुढे असं झालं की यहोशुआला त्याने देशामध्ये वस्ती घडून आणली आणि त्यानंतर त्या वस्तीमध्ये 13 शास्ते दिले गेले. या शास्त्यांमध्ये शमूएल संदेश आला. तेथून प्रारंभिक संदेशांची चळवळ निर्माण झाली आणि त्यानंतर मग लोकांनी राजा मागितला. ह्या राजांची जी संख्या आहे ती साधारणपणे 39 झाली, कारण 2 राज्य झाली. वरचं उत्तरेचं राज्य 10 वंशाचं झालं आणि खाली 2 वंशाचं यहुदाचं राज्य झालं, ज्याला दक्षिणेचं राज्य म्हणतात. देवाने त्यांना नेहमी इशारा देण्यासाठी 16 मोठे संदेष्टे पाठविले, जे आपण जुन्या करारामध्ये वाचतो. आणि ह्या 16 मोठ्या संदेष्टांनी 17 पुस्तके लिहिलेली आहेत. आणि म्हणून ते समजल्यावर आपल्याला हे लक्षात येतं संदेष्टांचं काम काय होतं की लोकांना इशारा देणे, जे राज्यकर्ते होते त्यांना आज्ञा करून देवाची इच्छा समजून सांगणे आणि त्यानुसार जो बदल अपेक्षित होता तो घडून आणणे, म्हणजे पश्चाताप करायला आवाहन करणे. आणि जेव्हा लोक पश्चाताप करतील तर त्या मोबदल्यामध्ये प्रायश्चित्त करून देवाला संतोषविणे व्हावे की जेणेकरून देव आपल्या लोकांच्या पापांची क्षमा करेल. असं असताना एके दिवशी दाविदाच्या लक्षात येतं की देवाच्या कराराचा कोश हा आणला पाहिजे, कारण तो पलिस्तीनकडे होता. देवाचा तो कराराचा कोश चुकीच्या पद्धतीने आणल्यामुळे देव ताडण करतो. तो कराराचा कोश ओबेद अदोम गित्ती याच्या घरी ठेवला जातो. देवाने ओबेद अदोम गित्ती व त्याच्या परिवाराला व त्याच्या सर्वस्वाला आशीर्वाद दिले, कारण त्याच्या घरी कराराचा कोश ठेवण्यात आला. पुढे याच्याच घरातले 67 किंवा 68 बंधू किंवा त्याचे परिवार हे मुख्य द्वारपाल झाले. जेव्हा मंदिर बांधकाम झालं तेव्हा देवाच्या त्या इमारतीचं रक्षण करणं त्याच्याकडे होतं. जेव्हा दाविदाला कळलं की ओबेद अदोम गित्ती याच्या घरी तो कराराचा कोश आहे, तर तो त्याला घ्यायला लेव्यानं घेऊन जातो, शुद्ध करतो आणि तो आणतो. परंतु तो घाबरतो. पुढे याच्यावर एक आवरण किंवा तंबू निर्माण केलं जातं आणि अशा अवस्थेमध्ये राजमहालात राहत असताना दावीद आपल्या मनामध्ये हा प्रश्न करतो की मी तर महालात राहतो आणि देवाचा कराराचा कोश हा साधारण तंबूत आहे. त्याच्या मनामध्ये मंदिर बांधण्याची योजना निर्माण होते, पण देव त्याला म्हणतो तू हे करू शकणार नाही, कारण तुझे हात रक्ताने माखलेले आहेत. कारण दाविदाने अनेक युद्ध केली होती. शेवटी देव त्याला म्हणतो तुझा मुलगा शलमोन हे ते मंदिर बांधील. आणि शलमोनाने एक भव्य मंदिर बांधले, ज्याला पहिलं मंदिर म्हणतात. त्यानंतर साधारणपणे पुन्हा लोक शलमोनानंतर बिथरले, मनासारखं वागू लागले आणि शेवटी देवाने त्यांना इशारा दिल्यावरही त्यांनी ऐकलं नाही. शेवटी बाबेलच्या साम्राज्याच्या अगोदर अश्शुरी साम्राज्याकरवी पहिले उत्तरेचं राज्य म्हणजे इस्रायल त्याचा पाडाव करू दिला ख्रिस्तपूर्व 722 मध्ये. आणि मग शेवटी 587 मध्ये यहुदाचा सुद्धा पाडाव झाला
मंदिर ध्वस्त झालं, पात्रे लुटून नेली आणि त्यानंतर पुन्हा एकदा कोरेश म्हणजे मेदो पर्शियाचं साम्राज्य जेव्हा उदयास आलं तेव्हा साम्राज्याच्या वेळेला ख्रिस्तपूर्व 538 मध्ये राजा कोरेशने आज्ञा करून बंदिवासातल्या लोकांना पुन्हा यहुदाला पाठवून यरुशलेमचं बांधकाम करायला जरुबाबेलला नेमलं. आणि जरुबाबेल तो येतो, घेतो, त्याला एजरा पुढे मदत करतो आणि या कारकिर्दीमध्ये पहिले वेदी बांधली जाते आणि मग ह्या मंदिराला, छोट्या मंदिराला बांधकामाला सुरुवात झाल्यावर मग या कोरेशच्या कारकिर्दीमध्ये 7 वर्षे ते बांधकाम चालतं, परत बंद पडतं. कंबायसेस राजा झाला, त्याच्या कारकिर्दीत 7 वर्षे गेली. शेवटी पहिला दारियस राजा झाला, त्याची 6 वर्षे गेली. 20 वर्षे या बांधकामाला लागली आणि त्याच्यामध्ये 20 वर्षे संपली. ख्रिस्तपूर्व 444 मध्ये नेहम्या आला आणि त्याने मग या मंदिराचं शुद्धीकरण करून त्या यरुशलेमच्या इमारतीच्या भिंती आणि दरवाजे, वेशी पुनर्बांधणी केली. आणि यानंतर मग थेट आपण जातो तर महान हेरोदाचा जो उदय झाला तिकडे. महान हेरोद इसवी सनापूर्वी म्हणजे ख्रिस्तपूर्व 19 मध्ये या बांधकामाला घेतो हाती आणि सुमारे इसवी सन 64 पर्यंत त्याचे वंशज हे बांधकाम पूर्ण करतात. त्यानंतर 6 वर्षात म्हणजे इसवी सन 70 मध्ये यरुशलेम हे पादाक्रांत करण्यात येतं आणि त्याचे दगड पाडले जातात, लुटण्यात येतं. आणि विशेषतः या मंदिरामधल्या काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी नेल्या. त्यापैकी होता की सोन्याचा दिवा, ज्याला 7 दिव्यांचा आपण 7 पदरी दिवा म्हणतो. आणि नंतर जो मेज होता भाकरीचा, अशा काही वस्तू त्यांनी आपल्या युद्धाच्या विजयाच्या खुणा म्हणून रोमला नेल्या. योसेफ असं म्हणतो त्यावेळेला की एप्रिल महिन्यामध्ये वलांडण सणाच्या दरम्यान 70 सालामध्ये हा वेढा पडला. अन्न पाण्याचा एवढा तुटवडा झाला की लोक भुकेने मेले. आईबापाने आपली मुले खाल्ली अन्न म्हणून. 11 लाख लोक मारले गेले. 97,000 बंदी झाले. का बरं असं झालं? कारण यहुदी काय बोलले होते प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात. जेव्हा पिलाताने विचारलं याविषयी मी निर्दोष आहे, तर ते म्हणाले तसं नाही, याला वधस्तंभावर खिळा, याचं रक्त आम्हावर आणि आमच्या मुलाबाळांवर पडो. लक्षात असू द्या, इसवी सन 70 नंतर पुढे 1948 पर्यंत यहुद्यांचा आणि मंडळीचा सुद्धा आतोनात छळ झाला. देवाची स्तुती असो, 48 मध्ये राष्ट्र निर्माण जरी झालं तरी आज मंदिर नाही, आज त्यांच्याकडे संदेष्टा नाही, त्यांच्याकडे महायाजक नाही. देश आहे तर मुख्य स्थान नाही, जागा आहे मंदिर नाही, मंदिर नाही म्हणून याजकीय व्यवस्था नाही, नियमशास्त्र ग्रंथ आहे परंतु संदेष्ट नाही, शिक्षक नाही. देव जेव्हा पाठवील तेव्हा बांधकाम होईल ही व्यवस्था येईल असं ते म्हणतात. आपण त्याच्यामध्ये शिरणार नाही. परंतु आपल्याला प्रगटीकरण वाचलं तेव्हा लक्षात येतं की या मंदिराचा आणि या कोशाचा संबंध स्वर्गामध्ये आपल्याला दिसतो आणि तेथे नव यरुशलेम आपल्याला दिसतं, परंतु त्या यरुशलेम शहरामध्ये मंदिर दिसत नाही. त्याचं कारण असं आहे, प्रकटीकरण 21-22 मध्ये आपण असं वाचतो की त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही, कारण सर्वसमर्थ प्रभुदेव व कोकरा हेच तिचे मंदिर. नगरीला सूर्यचंद्राच्या प्रकाशाची आवश्यकता नाही, कारण देवाच्या तेजाने ती प्रकाशित केली आहे आणि हाच कोकरा तिचा दीप आहे. हे सर्व बघत असताना एक गोष्ट लक्षात येते की यरुशलेमची जी भविष्यवाणी होती ती पूर्ण झाली. नवं मंदिर होईल की नाही हा आपला विषय नाही, परंतु ही पूर्ण झाली जशीच्या तशी. दुसरा त्यांचा प्रश्न होता की मग प्रभूजी आपल्या येण्याचे चिन्ह काय व युगाची समाप्ती केव्हा होईल. आता मत्तयाचं 24 अध्यायात 4 पासून पुढे जर वाचल तर आपल्याला 4 ते 14 मध्ये 7 मोठ्या गोष्टी दिसतात. पहिली गोष्ट आहे युद्धे. तो म्हणतात, येशू म्हणाला जागोजागी युद्धे होती. तुम्ही लढायांविषयी ऐकाल, लढायांचे अवया ऐकाल. विश्व शांती असेल, दुष्काळ आणि मरी असेल, यातनामय यहुद्यांचा आणि ख्रिस्ती लोकांचा छळ असेल,
खोटे ख्रिस्त येतील आणि जगाला सुवार्तेची घोषणा होईल. मग या दरम्यान सर्व होत असताना एक महत्वाचा मुद्दा दानिएलच्या पुस्तकातून किंवा प्रकटीकरणातून आलेला आहे, जो आपल्याला असा वाचायला मिळतो की दानिएल म्हणतो ओसाडीचा अमंगळ पदार्थ उपस्थित होईल आणि नंतर त्याला पापपुरुष असं पाऊल म्हणतो दुसरे तेसलानी 2:3-8 मध्ये, आणि प्रकटीकरणात त्याला श्वापद म्हटलेला आहे. तर ही तिकडी जी आहे ही एकच व्यवस्था आहे जी देवाच्या व्यवस्थेला आव्हान करून नष्ट करायचा प्रयत्न करेल, भ्रष्ट करायचा प्रयत्न करेल. आणि हा जो काळ दानिएलाने सांगितला होता हा 7 वर्षाचा असेल, 2 खंडात असेल आणि त्यांचा अंत होईल युद्धाच्या द्वारे, ज्याला हर्मगिदोनचं युद्ध म्हणतात. आणि मग ज्या 5 क्षेत्रात आपण सावध राहायचं आहे ती 5 क्षेत्र लक्षात ठेवा. हे 5 क्षेत्र अशी आहेत तिकडे सतत आपण लक्ष दिलं पाहिजे, आणि जर ते दिसले तर कदाचित आपला प्रभू येत आहे असं आपण समजायला पाहिजे. दुष्काळ आणि मरी हे क्षेत्र आहे निसर्गाचं विश्व. निसर्गामध्ये बघा, दुष्काळ 2 प्रकारचे दुष्काळ, ओले आणि सुके. अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ होतो, वृष्टी न झाल्यामुळे सुका दुष्काळ होतो. निसर्ग चक्र, निसर्ग तत्वे ही सहकार्य करणार नाहीत किंवा मानवी अव्यवस्थेमुळे निसर्ग धोका देईल, आपण त्याला धोका देऊ किंवा धोका निर्माण करू. मरी विविध प्रकारच्या मोठ्या प्रकारच्या आजारांची लागण होईल. हे निसर्गातून येणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या जीवजंतूंचा आणि व्हायरसेसचा किंवा निरनिराळ्या प्रकारच्या लागणींचा, आजारांचा हा प्रकार राहील. निसर्गामध्ये आपल्याला हे बघायचं आहे. हे पहिलं विश्व. दुसरं त्याने सांगितलं की इस्रायली लोक आणि मंडळी काय होणार आहे की छळ, त्रास, हालअपेष्टा यहुद्यांच्याही आणि मंडळीच्याही. आणि 2000 वर्ष झाली या इतिहासामध्ये जेवढा छळ यहुद्यांचा आणि ख्रिस्त लोकांचा सातत्यानं झाला तेवढा कधी कोणाचा झालेला नाही. ज्याला आपण म्हणतो इस्रायल आणि मंडळीचं विश्व. ख्रिस्त येणार लवकर, काळाची समाप्ती होणार आहे. बघूया इस्रायलमध्ये काय होत आहे, यहुद्यांमध्ये देव काय करताय, मंडळीमध्ये देव काय काम करताय. हे दुसरं विश्व. मंडळीचे खोटे ख्रिस्त आणि त्या संदर्भात दिलेले इशारे हे तिसरं आपलं विश्व किंवा क्षेत्र आहे. आणि आपल्याला माहित आहे की खोटे ख्रिस्त किंवा खोटे संदेष्टे, खोटे शिक्षक हे मंडळीला सतत देवाच्या राज्यापासून, देवाच्या पवित्रतेपासून भ्रष्ट करण्यासाठी प्रयत्न करतात. जर असं दिसतं तर आपण सावध राहा. चौथं जे लक्षण आहे किंवा विश्व आहे ते आहे परराष्ट्रीयांच्या सत्तांचं अचानक पतन होईल. वचने 27-28 मध्ये तुम्हाला ते वाचायला मिळतं की अचानक या गोष्टी घडतील. सत्ता डळमळतील, बळे डळमळतील, लोक आणि सत्ता घाबरून जातील. 5वं जे महत्वाचं लक्षण किंवा विश्व आहे लक्ष देण्याचं ते आहे अंतराळामध्ये असणारे उत्पात. कोणत्या प्रकारचे उत्पात सांगितलेले आहे वचन 29 पासून पुढे. संकटानंतर लागले सूर्य अंधकारमय होईल असं म्हटलंय. नीट लक्षात घ्या, त्या दिवसांतील संकटांनंतर, इतकी मोठी संकट आल्यानंतर सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशामधून पडतील, आकाशाची बळे डळमळतील. तेव्हा वचन 30 मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल. मग पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करीतील आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघावर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. करण्याच्या महानादाबरोबर तो आपल्या दूतास पाठवील आणि ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या 4 दिशांकडून जमा करतील. आणि मग आता येशू ख्रिस्त या गोष्टी सांगत असताना अंजिराच्या झाडाचा दाखला देतो. आणि हे फारच मजेदार येथे वर्णन आहे. त्याकडे बघत असताना बघा काय सांगितलंय प्रभू येशू ख्रिस्ताने.
त्याने 3 गोष्टी सांगितल्या. पहिले म्हणतो वचन 35, आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाही तशी होणार नाहीत. का सांगितलं प्रभू येशू ख्रिस्ताने? कारण त्याच्या येण्याच्या अगोदर, काळाच्या समाप्ती अगोदर त्याच्या वचनांना नष्ट करण्याचा सर्वात मोठा प्रयत्न केला जाईल. आमोस त्याला म्हणतो वचनाचा दुष्काळ, परंतु हा दुष्काळ नाही आहे नुसता. आपल्या हातातून, आपल्या शेल्फवरून किंवा आपल्या घरातून, आपल्या लायब्ररीजमधून म्हणा कुठूनही जे जे बायबल म्हटलं जाईल, बायबलची जे काही वस्तू असेल, लेख असतील, ते नष्ट होण्याचा प्रसंग येईल. आणि असे प्रसंग आले, देवाची स्तुती असो, मंडळी त्यावर विजय झाली, देवाचं वचन विजय झालं, ही गोष्ट वेगळी. परंतु ही गोष्ट लक्षात घ्या, येशूने हे का म्हटलं? जरी लोक असे करतील, जरी सत्ता त्यात असे करतील, जरी सैतान व त्याचे हस्तक असे करतील, तर ही गोष्ट लक्षात ठेवा, माझी वचने अनंत आहे. आकाश ते नष्ट करेल, पृथ्वी नष्ट होईल, माझी वचने नाही तशी होणार नाही. म्हणून प्रिय बंधुजन हो, आपण देवाच्या वचनाकडे किती खबरदारीने लक्ष देण्याची गरज आहे. आणि मग त्याला धरून पुन्हा एक गोष्ट त्याने सांगितली. पहिली गोष्ट, त्या घटकेविषयी, दिवसाविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही. स्वर्गातील दिव्यदूताच नाही, पुत्राला पण नाही. मग आपण कोण त्याचं भविष्य कथन करणार आहे? की इसवी सन 2005 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त येत आहे मे महिन्यामध्ये, कोणी म्हणाले 21 तारखेला येत आहे, असे आपण म्हणणारे कोण? येशूने सांगितलेला इशारा तोच आहे, हे देवापासून आलेले नाहीत ते म्हणतात. कारण येशूने स्वतः म्हटले, पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतासही नाही आणि पुत्रालाही नाही. अहो, जर दिव्यदूत जे देवाच्या समोर सतत असतात त्यांना हे माहीत नाही, देवाचा पुत्र त्याच्या उजव्या हाताला बसलेला आहे, त्याला जर ते माहीत नाही, तर आपण कोण जे सांगणार आहे पृथ्वीचा अंत इसवी सन 2020 मध्ये होणार आहे, 2050 मध्ये होणार आहे, हे कोणी सांगितलं आपल्याला? हे कधीही शक्य नाही, कारण देव लबाडी करणार नाही, असं त्याचा अर्थ आहे. आणि ज्या व्यक्ती हा काळ, त्याचं कॅलेंडर बदलू शकतील, तर ते देवापेक्षा मोठे असलेच पाहिजे. आणि माझा विश्वास आहे, हे पाप आहे, पहिल्या आज्ञेचा भंग आहे, आणि असे आलेले लोक देवापासून नाही. मग ते कोणी असो, आपल्या पवित्र शास्त्रात प्रकट केलेल्या देवाची जागा घेणारा एक असा आहे, त्याला म्हटलेलं ओसाडीचा अमंगळ पदार्थ, पाप पुरुष, श्वापद, खोटा ख्रिस्त, सैतान, दियाबोलस अशी नावं दिली आहेत. आणि आपण मानवाचं गौरवीकरण का करावं मग? की जे आपल्याला तारखा देतात, जे आपल्याला सण देतात, जे आपल्याला समय देतात, जे आपल्याला निळ्या प्रकारच्या छान गोष्टी सांगतात, आणि आपण भारावले जातो, आपण ओढले जातो, बळी पडतो. जर दिव्यदूतांना माहित नाही, जर पुत्राला माहित नाही, याचा अर्थ काय? याचा अर्थ येशूने 3 गोष्टी सांगितल्या, त्यांना समजजा म्हणजे हे समजेल. पहिली गोष्ट त्याने सांगितलं, उदाहरण दिलं, वचन 38, नोहाचं उदाहरण दिलं. वचन 27 मध्ये बघा, त्याने सांगितलं, वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेकडे चकाकते. वीजच उदाहरण दिलं, अचानक पूर्वेकडून पश्चिमेकडे. आणि जर तुम्ही इस्रायलचा नकाशा घेतला तर पूर्व दिशेला आपला भारत येतो, पश्चिमेला युरोप येतो, मधोमध इस्रायल राष्ट्र आहे. या दिशेने ती वीज जशी चमकते, कदाचित वातावरणाच्या नियमाने ते होत आहे. दुसरी गोष्ट त्याने सांगितली, नोहाच्या काळाप्रमाणे वेळ दिला गेला. वीज अचानक कडाडली, ऋतूप्रमाणे नोहाला 120 वर्षाचा काळ दिला. देवाने दया स्मरली. वचन 42 ते 44 मध्ये त्याने म्हटलं, चोरासारखा. केव्हा पण 3 प्रतीके त्याने वापरली, आणि म्हणून आपण लक्ष देण्याची गरज आहे. कारण म्हणून त्याने म्हटलं वचन 42 मध्ये, तुम्ही जागृत राहा. बघा पुढच्या या संपूर्ण या लेखाचा सारांश काय आहे? 7 गोष्टी त्याने सांगितल्या. वचन 4, म्हणून तुम्ही सावध असा. वचन 6 आणि वचन 22 मध्ये त्याने सांगितलं, घाबरून जाऊ नका. वचन 13 मध्ये सांगितलं,
शेवटपर्यंत टिकून राहा. वचन 20 मध्ये सांगितले प्रार्थना करा. वचन 23 ते 25 मध्ये सांगितलंय की चिन्हे चमत्कार घडतील, ख्रिस्त येथे आहे, ख्रिस्त तेथे आहे असं सांगितलं जाईल. तुम्ही तिकडे भटकत पळत फिरू नका. वचन 44 तुम्ही सिद्ध असा. आणि वचन 44 ते 51 मध्ये दिलेल्या दाखल्याप्रमाणे तुम्ही चांगला दास, धन्य दास, विश्वासू आणि बुद्धिमान दास बना, असा त्याचा अर्थ आहे. आणि जेव्हा आपण हे करू तर आपल्या आगमनाची तयारी होईल. आणि म्हणून आपल्याला पहिल्या पेत्राच्या 3 अध्यायाच्या 15व्या वचनाकडे वळल्यावर आपल्याला काय दिसतं की जर आपण एवढ्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला समजण्याचा प्रयत्न करून त्याचा काळ जाणून घेतो, तर पेत्र म्हणतो की तर मग जर तुम्ही असं करता, पहिले पेत्र 3:15 ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना आणि तुमच्या ठाई जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा, तरी ते सौम्यतेने व भिडस्तपणे द्या. आपल्याला उत्तर द्यायचं आहे, जगाला साक्ष द्यायची आहे. आणि येशू ख्रिस्ताचं जे पुनरागमन आहे त्यासाठी 3 अध्याय 2 पेत्रामध्ये तो काय म्हणतो, 3 अध्याय 2 पेत्र 3 अध्याय वचन 11, अगोदर बघितलं वचन 10, तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल, त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल, सृष्टी तत्वे तप्त होऊन लयास जातील, पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील. तर मग वचन 11, जर हे असं होणार आहे तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत. म्हणून पवित्र वर्तणूक, सुभक्तीत तुम्ही राहा. देवाचा दिवस येण्याची वाट पहा. तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करा. अशा प्रकारचे लोक तुम्ही असावे असं पेत्र म्हणतो. कारण त्या दिवशी आकाश जळून लया जाईल, सृष्टी तत्वे तप्त होऊन वितळतील, तरी ज्यामध्ये नीतिमत्व वास करते असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. आपण वाट पाहत आहोत. या सर्व गोष्टीचं अध्ययन केल्यावर, हे सर्व ऐकल्यावर, याचा विचार केल्यावर आपली प्रतिक्रिया काय? आपण वाट पाहत आहोत. परंतु वाट पाहताना पवित्रतेत आपण चालणूक आणि करत आहोत, जगत आहोत आणि व्यवहारामध्ये आपण घडत जात आहोत. मी चार्ट दिला आहे, तो दानिएलाच्या 9व्या अध्यायाचा 70 सप्तकांचा आहे. तो आपण पाहू शकता, वाचू शकता. परंतु एक सूचना मी जी दिली ती खाली, ही कालगणना समजून घ्या. कोणत्या प्रकारची कालगणना दानिएलाने वापरली, लेखकांनी वापरली, यहुद्यांनी वापरली, बाबिलोनच्या साम्राज्याने वापरली किंवा इतर लेखकांनी वापरली, ते लक्षात घ्या. वर्षाची तुलना करताना चांद्र वर्ष आहे का सौर वर्ष आहे का दुसऱ्या प्रकारचं वर्ष आहे, हे लक्षात घ्या. समयचक्रे, काळ, संस्कृती, परंपरा, विज्ञान, सूर्यमालिका, ग्रहमालिका याकडे लक्ष द्या. वेळ जो आहे पृथ्वीवरचा, अंतराचा वेगळा वेगळा आहे. म्हणून गणिते, भाकिते, विज्ञान यांच्या झगड्यामध्ये भरकटून जाऊ नये म्हणून सांभाळा. लक्षात ठेवा, काळ आणि समय पित्याच्या हातात असल्यामुळे आपली जबाबदारी आहे त्याला ओळखून आपली स्वतःची तयारी करणे. परंतु जेव्हा हा काळ येईल तर मत्ते 7:24-27 मध्ये येशूने दाखला दिला की कोण टिकेल. कोणाचं घर टिकलं? शहाण्याईसमाने घर बांधिले, खडकावर बांधिले, वादळ आला आणि वारे सुटले, पण त्याचे घर पडले नाही. त्याचा अर्थ काय होता? येशूने म्हटले होते, जो कोणी माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वर्ततो तो त्यासारखा आहे ज्याने आपलं घर खडकावर बांधले. वादळ आला, लाटा आल्या, वारा सुटला, त्याचं घर पडलं नाही. डॅमेज केलं असेल, आदळलं असेल, आघात झाला असेल, ते पडलं नाही. त्याच प्रकारे आज आपण त्या येशू ख्रिस्ताच्या वचनाकडे जर लक्ष देऊ आणि आपल्या जीवनाला जर ते लागू करू, तर मग येशू ख्रिस्त आत्ता येऊ, आज सायंकाळी येऊ, आज रात्री येऊ, उद्या पहाटेच येऊ. आपण म्हणू, प्रभू मी तयार आहे, मी तयार आहे, मी तुला भेटण्यास तयार आहे. आर यू रेडी फॉर दॅट? का तुम्ही परत तेच काळ, चिन्हे, लक्षणे हीच पाहतात? जरूर बघा, परंतु आपली तयारी सतत आणि सतत करा, सिद्ध राहा. कारण आपला प्रिय प्रभू त्याच्या प्रिय मंडळीला
घेण्यासाठी लवकर येत आहे. परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देव, तो आपल्याला सहाय्य करो आणि तो तुम्हाला लागणारी कृपा पुरवून तुम्हाला त्याच्या येणाऱ्या भव्य दिव्य त्या स्वर्गीय राज्यासाठी योग्य अशी प्रजा तयार करो. हे आपण प्रार्थना करू. आम्ही तुला धन्यवाद देत प्रार्थना करतो दे बापा, तू आमचं सहाय्य कर. ही गुणलक्षणे, चिन्हे, निर्णय प्रकारच्या घडामोडी सर्व बघत असताना आम्ही बरंच ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, समजलेलं आहे. परंतु सर्वात मोठी गोष्ट आपल्या स्वतःला सावध ठेवून तुझ्या राज्याची योग्य प्रजा बनण्यासाठी आपल्याला स्वतःला पवित्र करून तयार करणे. त्यासाठी तू आम्हाला लागणारी कृपा दे. आमचं काही चुकलं आहे तर आमची क्षमा कर. पाप दोषांची आम्हाला क्षमा कर. आम्हाला अधिक शुद्ध आणि पवित्र कर. आणि तू येऊन उभा राहिलास तर तुला भेटण्यास आम्ही सदैव तयार असावं म्हणून आम्हाला तुझी कृपा दे. आमची प्रार्थना तू आहे प्रभू येशूच्या नावाने, आमेन. थँक्यू व्हेरी मच. आणि परमेश्वर तुम्हाला लागणारी कृपा पुरव, तर तुम्हाला आशीर्वाद देऊ. पुढच्या शेवटल्या 4थ्या एपिसोडसाठी आपण पुन्हा एकदा भेटू आणि या मालिकेचा आपण सारांश करू. जे प्रमुख आहेत, जे नेते आहेत, पाळीसाहेब, सर्वांना परमेश्वर आशीर्वाद देऊ. थँक्यू व्हेरी मच. आपण सर्वजण उठून उभं राहूयात आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणी ऋण सोडले तसेच तू आमची ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.